शिल्पी मूर्ती तुझी देवा, संकटी संरक्षी स्फूर्ती तुझी, वात्सल्य मंगल छाया तुझी देवा, आम्हावर आईची माया तुझी. विश्वाचा करता तू, दुःखाचा हरता तू, सृष्टीचा अवघ्या तू पालनहार. आश्रयदाता तू, भीतांचा भ्राता तू, ये रे देवा लाव नौका तू पार. ओम श्री गुरुदेव दत्त स्वामी, ओम श्री गुरुदेव दत्त, ओम श्री गुरुदेव दत्त स्वामी, ओम श्री गुरुदेव दत्त, ओम श्री गुरुदेव दत्त. सौरभ, सौरभ, काय झालंय? आम्ही शोधतोय तुला. कोण शोधतंय? कोण म्हणजे? म्हणजे तू की विवेक दादा? अरे त्याने काय फरक पडतो, मी शोधतोय ना तुला. चांगलं आहे. म्हणजे त्या लोकांना माझी काळजीच नाही आहे. म्हणजे मी नसलो तरी त्यांना काही फरक नाही पडत. असं का बोलतोय? अरे त्याला काळजी नसती तर तो आपल्याला इथे घेऊन आला असता का? तू बघितलं ना, काल त्यांनी आपल्याला भिक्षा मागायला लावली. भिक्षा मागितल्यामुळे वाईट वाटतंय तुला? माहित नाही रे. तुला सांगू, मला ना काय चांगलं आहे हे कळतच नाहीये. म्हणजे वाईट आहे हे कसं कळणार? तू खूप विचार करतोस यार, खूप. मग काय करू? अरे तू काही नको करूस. विवेक दादा म्हणतो आपला विचार करायला श्री गुरु समर्थ आहे. आपण सर्व त्यांच्यावरती सोपून द्यायचं, निवांत राहायचं. तुला माहितीये मगाशी विवेक दादाने आम्हाला एक कथा सांगितली, तंतुकाची. तंतुकाची? हो, तंतुकाची. तो इथला एक विणकर होता. श्री गुरूंवर त्याची खूप श्रद्धा होती. आपलं आयुष्य त्याने श्री गुरूंच्या चरणावर अर्पण केलं होतं. एकदा ना त्याचं कुटुंब श्रीशैल्य दर्शनास निघालं. त्याला खूप आग्रह केला, आमच्या सोबत चला, आमच्या सोबत चला. तो नाही नाही म्हणाला. माझा श्रीशैल्य श्री गुरूंच्या चरणाशीच आहे, मी नाही येत. म्हणजे तो यात्रेला गेलाच नाही? नाही ना, नाही गेला. मग श्री गुरूंनी त्याला विचारलं, तू का नाही गेलास? तेव्हा तो म्हणाला, महाराज मी कसा जाऊ तुम्हाला सोडून? जगातील सर्व तीर्थे मी तुमच्या चरणाशी पाहतोय. तेव्हा श्री गुरु त्याला म्हणाले, डोळे मिट. आणि त्याने डोळे मिटले. डोळे मिटताच श्री गुरूंनी त्याला श्रीशैल्यावर नेलं. म्हणजे श्री गुरूंमुळे श्री शैल्याचे त्याला दर्शन झाले? हो ना, हो. म्हणून तर मी तुला सांगतोय, तू मी विचार करून काहीच नाही होणार. आपला विचार करायला श्री गुरु समर्थ आहेत. हे दादा, किती छान शेत आहे ना रे हे. पण दादा, हे शेत आहे तरी कसलं? हे आहे तुरीच्या शेंगांचं. हे सगळे झाड आहेत ना, ते तुरीच्या शेंगांचे. तसे अस्ताव्यस्त पसरलेत ना. हो ना. जरा जपू ना, बघ दादा. रस्ता व्यवस्थित काढ. हो. नाहीतर पडशील बिडशील. काय आहे, ही झाडं जी आहेत ना, ती अशी जरा सरकवून सरकवून पुढे जायला लागतं. हे बघ, नाहीतर असं अडकायला होतं. वरद, काय बोलतोय मी? आवडलं ना शेत तुला? वरद, वरद, पडला का काय? वरद, वरद, अरे वरद, वरद, दादा, तू न थांब. पळू नको, पळू नको, पळू नको. इकडे चेष्टा करतो माझी, इकडे. अरे पळू नकोस, तुझ्या पायाने नासधूस होईल झाडांची म्हणून. असं नाही करायचं वरद. काय आहे, ही झाडं, ही शेती, ही शेतकऱ्यांनी खूप कष्ट करून आणि घाम गाळून उभी केलेली असते, हो की नाही? हो दादा, आपण इथे खेळूयात? नाही, खेळायचं पण नसतं इथे. झाडांची नासधूस होते ना. काय रे दादा, तू पण? नाही नाही, असं नाही करायचं दादा, आपण आंधळी कोशिंबीर खेळूयात नाही इथे? मी आता काय सांगतो, शेतकऱ्यांनी कष्ट करून झाडं वाढवले, आपण अशी खेळून नासधूस करायची का त्याची? असं नाही करायचं मला. काय यार दादा, तू पण? नाही, ऐक माझं. बरं चल, तुला एक गोष्ट सांगतो शेतकऱ्याची. एक शेतकरी होता आणि श्री गुरु ज्यावेळी अनुष्ठानासाठी नदीवर जायचे ना, त्यांच्या वाटेत तो त्यांना रोज भेटायचा. त्याची शेती तिथेच त्यांच्या वाटेत होती. श्री गुरु जाताना तर रोज कुठूनही लांबून लांबून तो धावत यायचा. धावत धावत येऊन श्री गुरूंच्या पाया पडायचा आणि निघून जायचा. पण हे तो नित्य नेमानी करायचा. कधीच त्यांनी खंड पडू दिला नाही. एक दिवस श्री गुरु त्याच्यावर प्रसन्न झाले. त्याला म्हणाले की तू रोज
मला नमस्कार करतोस, तुला काही हवं आहे का? काही मागणं आहे का तुझं? तो शेतकरी त्यांनी हात जोडले आणि गुरुजींना असं म्हणाला की काही नाही, फक्त माझं हे जे काही शेत आहे हे छान डवरून तरारून वरती येऊ दे, भरपूर पीक येऊ दे, माझं कुटुंब सुखी होऊ दे. श्री गुरु म्हणाले ठीक आहे, तसं होईल, पण तुला माझं ऐकावं लागेल, ऐकशील का? मग तो म्हणाला की चालेल, तुम्ही जे सांगाल ते मी ऐकेन, माझी तुमच्यावरती भक्ती आहे, श्रद्धा आहे. मग श्री गुरुने त्याला सांगितलं की मी आता अनुष्ठानासाठी नदीवर चाललोय, सकाळची वेळ आहे, मला येईपर्यंत वेळ लागेल, दुपार होऊन जाईल. तोपर्यंत हे जे काही पीक आहे तुझं सगळं ते पीक कापून टाक. शेतकऱ्यांनी त्यांना प्रश्नही विचारला नाही. श्री गुरु अनुष्ठानासाठी निघून गेले. ते येईपर्यंत शेतकऱ्यांनी त्याचं सगळं उभं पीक कापून टाकलं होतं आणि ते बघून शेतकऱ्याच्या कुटुंबातले इतके चिडले, आकांत केला त्यांनी की अरे पीक कापून टाकलं, आपलं मेहनतीचं एवढं सगळं, आपली त्याच्यावर कमाई आहे, पोट आहे, चरितार्थ आहे, ते सगळं कापून टाकलंस तू. तो म्हणला मला श्री गुरूंनी सांगितलं आणि मी त्यांचं ऐकलं, माझं कर्तव्य आहे त्यांचं ऐकणं. मग तो वाट बघत राहिला. श्री गुरु त्यांचं अनुष्ठान संपवून परत आले, त्यावेळी तो पुन्हा त्यांच्या पाया पडला आणि म्हणाला की कापलं मी शेत तुम्ही सांगितल्याप्रमाणे. श्री गुरुने त्याच्याकडे बघितलं, ते शांत झाले आणि आश्चर्याने त्यांनी विचारलं की तू खरंच शेत कापून टाकलंस? मी तर अशीच तुझी गंमत केली होती. आई शपथ. मग तरीही तो शेतकरी हात जोडून श्री गुरूंना म्हणाला की माझी तुमच्यावर अतूट श्रद्धा आहे आणि तुम्ही मला जे काही सांगितलं त्यातून माझं भलंच होणार, हे मला माहिती आहे. मग त्याला प्रसन्न होऊन श्री गुरु म्हणाले की हो, तुझं भलं होणार. पुढे पुढे असं झालं की काही दिवसातच अतिशय गार वारा सुटला, वादळ झालं आणि बाकीच्या शेतातल्या सगळ्या लोकांचं सगळं पीक पूर्ण झोपून गेलं, नासधूस झाली. पण या शेतकऱ्यांनी श्री गुरूंचं ऐकून त्याचं पीक कापून टाकलं होतं. त्यामुळे झालेल्या पावसामुळे ते पीक तरारून वरती आलं, नवीन पालवी आली, त्याचं इतकं छान पीक आलं की त्याच्या कुटुंबातले खुश झाले, त्यांचं भरपूर इन्कम झालं आणि त्यांनी हे मान्य केलं की हो, श्रद्धा महत्वाची आहे. श्री गुरूंवरती डोळे झाकून श्रद्धा ठेवायला हवी, ते योग्यच मार्ग दाखवतात. बघ, शेतकऱ्याचं भलं झालं की नाही? हो, म्हणजे श्री गुरूंवरती श्रद्धा ठेवली म्हणूनच सगळं काय झालं ना? हो, येस, यू आर राईट. बरं चल, बाकीचे दोघं कुठे गेले बघूया. तुला खेळायचंय ना? हो हो. चल खेळू, चल काहीतरी, चल.